छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जन्म जयंती याच्या निमित्ताने भारत सरकारची सूचना तसेच महाराष्ट्र सरकार यांच्याकडून प्राप्त झालेले निर्देश त्याच्या अनुषंगाने आपल्याला शिवपदयात्रा याचं आयोजन करायचा होता। त्याचा हेतू आपले जे युवक आहेत युवती आहेत त्यांच्यामध्ये शिवाजी महाराज यांचे संस्कार आरोपित करणे त्या अधिरोपित करणे हा होता। आणि आपण सगळ्यांना कल्पना आहेतच की संस्कृती आणि धर्माचे संरक्षक आणि सुशासन आणि स्वराज याचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराज यांची कीर्ती आहे। मग त्यांचे गुण त्यांचे जे संस्कार आहेत ते आपले अंगात ते अंतर्भूत झाले पाहिजे हा एकंदरीत आजची पदयात्रेचा हेतू होता। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्ण टीम, ठाणे महानगरपालिका, जिल्हा परिषदची पूर्ण टीम आणि विविध शासकीय कार्यालय, पोलीस डिपार्टमेंट, फायर डिपार्टमेंट हे सगळेच लोक सहभागी होते। साधारणतः 5000 पेक्षा जास्त नागरिकांनी या पदयात्रेमध्ये सहभाग दर्शवला आणि एकंदरीत खूप सुंदर खूप ऊर्जावान एक वातावरण निर्मित झालेलं आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त आज आपण शिवपदयात्रेचं प्रारंभ केलेला आहे। या उपक्रमाला ठाणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, स्वयंसेवी संस्था, विविध शाळा, महाविद्यालय, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि काही सामाजिक संस्था या स्वप्रेरणेनं समोर आलेल्या आहेत। या माध्यमातून जसं आता आयुक्त महोदयांनी सांगितलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्शवत गुण पुढच्या पिढींमध्ये रुजवावेत, त्यांचे संस्कार व्हावेत, संस्करण व्हावं त्यांना, या अनुषंगानं आजची पदयात्रा आयोजित केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच जीवन कार्याचा जर पट आपण बघितला तर तो अत्यंत प्रेरणादायी आहे आणि आपली प्रत्येक युवा, प्रत्येक जण, प्रत्येक युवा पिढी तशी संस्कारक्षम असावी आणि राष्ट्रप्रेमानं भरलेली निर्माण व्हावी याच्या अनुषंगानं आजची शिवपदयात्रा काढलेली आहे। आम्हाला निश्चितपणानं आनंद आहे की ही पदयात्रा सफल झाली असं आम्ही निश्चितपणानं म्हणू शकू। आम्ही पूर्ण पदयात्रेमध्ये सहभागी झालो होतो। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता आणि असं काही वाटत होतं जणू काही त्यांच्या अंगामध्ये काही वीरश्री संचारलेली आहे आणि त्या वीरश्रीच्या माध्यमातून ही पूर्ण पदयात्रा कधी सुरू झाली आणि कधी संपली हेही लक्षात आलं नाही। अशा ओजस्वी तेजस्वी वातावरणामध्ये, मंतरलेल्या वातावरणामध्ये ही सगळी पदयात्रा आज पार पडलेली आहे। या निमित्त सर्वांना मी आभार व्यक्त करतो सर्वांचे। ठाणे महानगरपालिका असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांचे, जिल्हा परिषद असेल, विविध शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, सर्व सहकाऱ्यांचा मी या क्षणी मीडियांचाही आभार व्यक्त करतो की यांच्या माध्यमातूनच हा सगळा प्रवास जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचणार आहे। त्यांच्याकडून प्रेरणा घेतो असे रावसर आज शिवनेरीवर काही मोठे कार्यक्रम होत आहेत। खरं तर या सर्व सन्माननीय खेळाडूंचा सुद्धा गुण ठाण्यामध्ये वाहतूक विभागाचा पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहे। मालविका बनसोड आहेत। शिवछत्रपती राज कबड्डी खेळामध्ये आपल्या प्रावीण्याने शिवछत्रपती जिम्नॅस्टिक खेळामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त श्रीमती श्रद्धा। एकदा तो कचरा टाका, इतर स्वतःला कचरा पडणार नाही, आपण सगळी खबरदारी घेऊ।